व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर आता स्वस्त, 14 रुपये 50 पैशांनी सिलेंडरच्या किमती कमी. सोयाबीनच्या दरात वाढ आणि केंद्र सरकारने 20% आयात शुल्क आकारल्यामुळे खाद्यतेलाच्या दरामध्ये 30% वाढ. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आवक कमी होत आहे, त्यामुळे तेलाचे दरही वधारले. कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा उद्या बंद. या कालावधीमध्ये 12वे मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रामध्ये दुरुस्तीचं काम करण्यात येईल. पाणीपुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनी गळतीचं कामकाज वगळता नवीन सर खोदण्याच्या परवानग्या दिल्या जाणार नाहीत. पालिका आयुक्त भूषण गगराणींकडून स्पष्ट करण्यात आलं. पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 207वा शौर्य दिन. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी. शौर्य दिनासाठी 8 ते 10 लाख अनुयायी येणार असल्याची माहिती. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन. मंत्री दत्ता भरणेंकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभास अभिवादन. तर नाराज नसून पुढच्या आठवड्यामध्ये मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार, भरणेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावरती. गडचिरोलीतील विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री लावणार उपस्थिती. गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायला आवडेल. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर दौऱ्याला विशेष महत्त्व. बीडमधल्या सरपंच हत्या प्रकरणावरती महत्त्वपूर्ण सुनावणी. शरण आलेल्या वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी. दोषी आढळल्यास कोणतीही शिक्षा भोगायला तयार. स्वतःचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर वाल्मिक कराड पोलिसांना शरण. कुणालाही सोडणार नाही. हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी विविध टीम्स तैनात. यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकावरती कारवाई होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. वाल्मिक कराड कुठे होता हे पोलीस खात्याला माहीत नव्हतं याचं आश्चर्य. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. कराड प्रकरणात सरकारवरती प्रेशर, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याला बळी पडू नये. प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. पुरावे नष्ट झाल्यानंतर वाल्मिक कराडनं सरेंडर केलं का? विजय वडेट्टीवारांचा सवाल. या प्रकरणी पोलीस चौकशी किंवा सीआयडी करू शकत नाही. या प्रकरणाची चौकशी पोलीस किंवा सीआयडी करू शकत नाहीत. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी चौकशी करायला पाहिजे. वडेट्टीवारांची एक्सपोस्ट. अजित पवार धनंजय मुंडेंना संरक्षण का देतायत? संभाजीराजेंचा सवाल. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरनं हटवा, संभाजीराजेंची मागणी. त्याशिवाय या प्रकरणात न्याय मिळणार नाही, त्यांचं वक्तव्य. सुरेश धस यांनी माफी मागितल्यामुळे त्यांच्यावरती कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही. या संपूर्ण प्रकरणावरती पडदा टाकत असल्याची प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया. ठाण्यात शिवसेनेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन. रक्तदान शिबिरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनीही केलं रक्तदान. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज स्वीकारणार पदभार. पदभार स्वीकारल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचा रोडमॅप सुद्धा सादर करणार. मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावामध्ये जाळपोळीची घटना. गुलाबराव पाटलांच्या पत्नीला घेऊन जाणाऱ्या वाहन चालकाला शिवीगाळ केल्याच्या रागातनं 2 गट आमनेसामने आल्याची सूत्रांची माहिती. वांद्रे पूर्वमधील निर्मलनगर वसाहतीच्या पुनर्विकासाअंतर्गत संक्रमण शिबिरार्थींना निर्मलनगरमध्ये हक्काचं घर द्यावं, या मागणीसाठी संक्रमण शिबिरातील रहिवासी उद्या म्हाडा भवनावरची मोर्चा काढणार. पंढरपूरच्या विठुरायाला वर्षभरामध्ये 53,97,00,000 दान. 3 किलो सोनं आणि 84 किलो चांदीचा यात समावेश. तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू. अभिषेक केल्यानंतर 7 जानेवारीच्या पहाटेपर्यंत तुळजाभवानी मंचकी निद्रेत असेल. छोटा दसरा म्हणून ओळखला जाणारा शाकंभरी नवरात्र उत्सव 7 ते 14 जानेवारी दरम्यान. नांदेडमध्ये माळेगावच्या यात्रेतील उंट बाजाराला सुरुवात. मात्र यंदा उंटांच्या किमती घसरल्या. म्हैसूरच्या इन्फोसिस कॅम्पसमध्ये मंगळवारी बिबट्या दिसल्यामुळे कर्मचारी आणि ट्रेनिंगमध्ये खळबळ. घटनेनंतर कंपनीकडून कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा आदेश, तसंच ट्रेनिंगसाठी सुट्टी.
जानेवारी महिन्यामध्ये 12 चित्रपटांची प्रेक्षकांना मेजवानी मिळणार. यामध्ये फतेह, इमर्जन्सी, स्काय फोर्स 4 सह 4 हिंदी, 2 तमिळ आणि रामचरणच्या गेम चेंजरसह 3 तेलुगू, 2 मल्याळम आणि 1 कन्नड चित्रपटाचाही समावेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.